ही रेसिपी बघून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटेलच, कारण की ही आपल्या पूर्ण महाराष्ट्राची फेवरेट डिश आहे. शेंगाशिवाय तर काहीच काम होणार नाही. तर पहिला मी कढीपत्ता, लसूण हे सगळं टाकलेलं आहे. जिरा, मोहरी, कांदा, आपल्या रेग्युलर आपण बनवतो ते सगळं मी वस्तू टाकलेल्या आहेत. आणि मला खरं कमेंटमध्ये सांगा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कारण की ही छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना ही रेसिपी आवडतेच. आणि ते भाताबरोबर ते आवडीनेच खातात. भाताबरोबर तर जाऊ दे, चपातीबरोबर ते सगळे आवडीनेच खातात. तर हा व्हिडिओ मी झटपट बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हळद बिळद नॉर्मली तडका द्यायला सगळ्या गोष्टी टाकलेल्याच आहेत. तुम्ही एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, कारण की ही रेसिपी सांगायची गरजच नाही आहे, कारण की ही तर आपल्याला येतेच. छोट्या मुलाला पण ही रेसिपी येईल, कारण की नॉर्मली सर्वांनाच ही आवडते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला अतरंगी सतरंगी असे व्हिडिओ माझे बघायला भेटतील. तर तुम्ही नक्की मला फॉलो करा. ही मी आज नवीनच रेसिपी टाकलेली आहे. नवीन म्हणजे जुनीच रेसिपी आहे, पण ही मला काहीतरी अपलोड करायचं होतं म्हणून मी हे अपलोड केलेलं आहे. तर आज आपण व्हेज भाजी बनवलेली आहे बटाट्याची शेंगा टाकून. थँक्यू. बाय बाय.